मॅचला सुरुवात होतीये. फ्रेंड्स ग्रुप सिरले आणि गावदेवी कलवे आज या टीमचा आपण उल्लेख करतोय. कलवे पेन या विभागाला बिलॉंग करणारा संघ टीम गावदेवी आणि एका बाजूला फ्रेंड्स ग्रुप टीम चिरले असा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅचला सुरुवात होईल. 5 षटकांचा सामना. 5 षटकांसाठी बरोबर 25 मिनिटांचा अवधी आपण देतोय. पहिलं सत्र फार छान रंगलं. हास्य सम्राट, शब्द सम्राट आणि आज या स्पर्धेचं एक वेगळं आकर्षण राहिलं म्हणजे आमचेच गुरुवर्य दशरथजी पाटील सर ज्यांनी या स्पर्धेची TRP वाढवली आहे. प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत असताना आज समालोचन या क्षेत्रामध्ये इस्पेशली रात्रीच्या क्रिकेटमध्ये त्यांचं समालोचन ऐकण्याची एक वेगळी मजा असते. परंतु आज आयोजकांच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेमध्ये त्यांची विशेष उपस्थिती आम्हाला पाहायला मिळाली. आम्ही आयोजन कमिटीच्या वतीनं दशरथ पाटील साहेबांचं मनापासून आभार आणि खूप खूप कौतुक करू. त्यांनी आम्हाला काल सांगितलं की आम्ही थोडं उशिराने येणार आहोत, परंतु जेव्हा आम्ही गाडी पार्क केली त्याच्या अलीकडेच ते मैदानामध्ये एंटर करत होते. म्हणजे वेळेचं बंधन किती छान ते बाळगतात बघा. बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत स्वतः. इथे मात्र हा झेल टिपला गेला. फलंदाज क्रमांक 1 पहिला धक्का बॅटॉ प्लॅटिनम डक चा शिकार ठरलाय. थँक्यू. खेल क्रिकेटचा जयघोष खेळाडूंचा आणि मागच्या बाजूला टी शर्ट्स काढलेले आपले रसिक प्रेक्षक पाहायला मिळत आहेत आणि ते क्रिकेटचा खरा आनंद घेत आहेत. आणि राहुल भाई यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी तब्बल कॅश प्राइज 1000 रुपये मिळतील बॉलिंग युनिटला. बॉलिंग ट्रॅकवर पहिल्याच बॉलवर बीट केलं प्रसादनं. प्रसाद एक अनुभवी खेळाडू आहे. प्रसाद टीमचा कॅप्टन आहे, लीड करतो. पहिल्याच बॉलवर त्यानं बीट केलं. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचं डिसिजन आणि पहिला बॉल पथ्यात पडलाय. हा बॉल स्विंगिंग डिलिव्हरी, टर्न बाउन्स बीट बॅटॉ. पहिल्याच बॉलवर अगदी आपण पाहिलं तर सरप्राईज झाले. सातत्याने ही गोलंदाजीमधील कंट्रोल, ॲक्युरसी आपल्याला पाहायला मिळतीये. पुरणचं क्रिकेट आज आपण एन्जॉय करतो DK ट्रॉफीच्या निमित्तानं. मुख्य आयोजक दिनेशजी गायकवाड, कुणालजी म्हात्रे आणि ज्यांनी पैशाची खर्याद केली आहे बलरामजी मसन. आज सर्व DK ग्रुपचे सदस्य सर्वांचं एक विशेष योगदान राहिलंय. हा बॉल चॉप केलाय, बॉल गेलाय खवा पॉइंटमध्ये. फिल्डर आहेत, चाच पडतील. जोवर 1 धाव मिळणार 1 न रणसंख्येचं काउंट. इथे धावफलकाचं दार उघडलंय. धावसंख्या झाली बॅटिंग करणारी टीम 1 बाद 1 पिवळा आणि पांढरा रंग असं कॉम्बिनेशन मैदानामध्ये परिधान करून टीम फ्रेंड्स ग्रुप चिरले पिवळा आणि स्काय ब्लू निळा रंग परिधान करून मैदानामध्ये टीम आपल्याला पाहायला मिळतीये. फ्रेंड्स ग्रुप चिरले बॅटिंग करत असताना आपण पाहताय निळा आणि पिवळा असं कॉम्बिनेशन आहे. पांढरा आणि पिवळा कॉम्बिनेशन टीम गावदेवी कलवे आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला ड्राईव्ह केला, बॉल गेला डीप मिड विकेट मध्ये. मिळेल 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल रणसंख्या झाली ती 3 या आकड्यावर. श्रेया एंटरप्राइजेसचे प्रॉपरेटर आमचे अमितजी भोईर यांचं शुभ आगमन या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळेल. त्यांना आम्ही विनंती करू की आपण सुद्धा सन्मानाने यावं. आणि त्याचबरोबर आमचे आदरणीय अजय 74 या टीमचे सदस्य बबनजी जाधव साहेबांना आम्ही विनंती करू की आपण सुद्धा सन्मानाने या व्यासपीठावर यावं. खेल क्रिकेटचा जयघोष खेळाडूंचा
आणि आज होतोय तो या व्यासपीठावर आमच्या मान्यवरांचा विशेष सन्मान, आलेल्या तमाम अतिथींचं, पाहुण्यांचं, या क्रिकेट या स्पर्धेसोबत जोडले गेलेल्या आमच्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष मनस्वी स्वागत. डे 3 फायनल डे मध्ये आज वार रविवार मॅच मध्ये रंग भरत असताना आपण दोन संघांना पाहतोय. फ्रेंड्स ग्रुप सिरले विरोधात गावदेवी कलवे. दोन्ही संघांकडे चांगला दमखम आहे. आज या मॅच मध्ये रफ अँड टफ सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला फलंदाज लवकर बाद झालाय, परंतु करण आणि गौरव असे दोन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, जिथे आपण पाहताय की हाही बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. कुठेही घाई नाही, गडबड नाही, रिलॅक्स माइंडनं जिथे आपण पाहता संयमानं इनिंग हाताळत असताना अलॉंग द ग्राउंड एक एक धाव मात्र करून रणसंख्या रचत असताना आपल्याला पाहायला मिळतील. नेहमी आपण म्हणत असतो थेंब थेंब करून मालावरचा डोह भरतो, थेंबे थेंबे तलेच असे आपण म्हणत असतो. आणि एक एक धाव करूनच धावफलकाचं दार इथं पुढे नेत असताना आपण धावफलकाला थोडीशी भरारी देत असताना पाहायला मिळतात. रणसंख्या झाली ती 4. षटक क्रमांक सुरू होते. पहिलं प्रसाद बॅटिंगसाठी आपल्याला, प्रसाद बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील. 5 चेंडूंचा खेळ झालाय. संपूर्ण माहिती आमचे मंथन पाटील गुणलेखक आम्हाला अपडेट करतायत. शफल झाले, बॉलला उचलून फेकायचं होतं, नाही संपर्क येईल. हा डॉट बॉल सांगता होईल पहिल्या षटकाची. पहिल्या षटकासाठी बरोबर 4 मिनिटांचा अवधी वापरलाय. 1:53 झालेत आणि आता इथून पुढे असंच टाइमचं कॅल्क्युलेशन आम्ही करणार आहोत. लगेचच नवीन गोलंदाज येईल, या ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू. तिकडे मनमुराद आनंद घेत आहेत बघा. आणि माणूस एकदा 4 झाला ना की मग तो कोणाचंच ऐकणार नाहीये. पण ते दोन्ही कॅरेक्टर सांगतायत की आयुष्य फार सुंदर आहे आणि प्रत्येक क्षणाचा आनंद आपण आपल्या परीनं घेता आलं पाहिजे. आपल्या आयुष्याचं रिमोट कोणाच्याही हातात आपण देऊ नये, असंच काहीसं आपण सांगतोय. पहिल्याच बॉलवर एक धाव अंकित होणार. दुसरं षटक प्रगतीपथावर सुशांत आपल्याला पाहायला मिळतील. सुशांतनं सुरुवात चांगली करून दिली आहे. सुशांत मोकल क्रिकेटचं एक मोठं नाव आहे. या नावाभोवती उरण क्रिकेटचं वलय आणि वलयांकित झालेलं हे नाव आपण पाहत आहे. ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर. यावेळेला बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत इनफिल्डमध्ये आणि झेल ड्रॉप होईल. अजून एक धाव ॲड होईल. टोटल स्कोर दुसऱ्या षटकाला प्रारंभ होत असताना आपल्याला पाहायला मिळते 6 या आकड्यावर. 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे मंथन. 3 सीमारक्षक आपण पाहताय ॲज अ बाउंड्री रायडर आणि फलंदाजाला चांगली संधी आहे. आता मात्र फलंदाजांना सुद्धा चार्जअप व्हावं लागेल, कारण क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहिलं की जो चार्ज घेतो, चार्ज घेण्यासाठी असायला हवं ते धाडस दाखवण्याचा प्रयत्न झाला. चारी मुंड्यात चित केलं. क्लीन बॉल, दांडी गोल, फलंदाज बाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. चला तिकडे मागच्या बाजूला जिथे डान्सर्स डान्स करतायत DK ग्रुपचे, तिकडे एक बाजूला गाडी उभी आहे. तिचा आरसा, तिचं मिरर रिफ्लेक्शन मैदानामध्ये येते. तो आरसा थोडासा फिरवा, त्याचं तोंड तिकडे फिरवा. मंथन सुशांत मोकल फलंदाज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत. सुशांत मोकल म्हटलं की मग रायगड भूषण पुरस्कृत कलवे पेन आणि पेन टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू. परंतु आज त्याच्या हातामध्ये बॅट नाहीये, तर आता त्याच्या हातामध्ये चेंडू. आणि त्यांना पहिल्याच बॉलवर, खरं तर मागच्या एका चेंडूवर मात्र जी विकेट मिळवली आहे, त्याचा कंट्रोल, त्याची गोलंदाजी आणि तो एक अष्टपैलू परिपक्व खेळाडू आहे अशी ओळख मात्र तो निर्माण करून देतोय.
खऱ्या अर्थानं लांबच लांब उंचच उंच षटकार ठोकण्यासाठी तो माहीर आहे, परंतु आता टीम कॅप्टननं त्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि ही जबाबदारी सांभाळत असताना त्यानं महत्त्वाची विकेट संपादित केली आहे. मॅचमध्ये पूर्णपणे पकड मजबूत झाली आहे. त्याच्यावर हल्ला चढवलाय, बॉल हवेमध्ये, वाऱ्याचा वेग आहे आणि वेगासोबतच गप्पा मारत हा बॉल जाईल डीप, काऊ कॉर्नर रिजन क्लिअर करेल आणि येईल हा पहिला षटकार. टोटल स्कोर 12 आपल्याला पाहायला मिळेल. हा ही बॉल ऑफसाईडला ड्राईव्ह केलाय, तिथे फिल्डर आहेत, एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर पोहोचतील, बॉलला उचलतील, एक तर मिळणार. अजिंक्य आपल्याला पाहायला मिळाले, जिगरनं चेडूनवर झडप घातली, बॉलला उचलला. इन बिटवीन आपण जर का पाहिलं ना तर 2 धावा अंकित झाल्या, 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि या षटकासाठी फक्त 3 मिनिटांचा अवधी वापरलाय. 1:50ला आपण सुरुवात केली, 1:58 झालेत आणि 10 चेंडू आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळ झाला. 11 चेंडूंसाठी फक्त 7 मिनिटांचा अवधी, 7 ते 8 मिनिटं आपण म्हणूया. हा ही एक फुल टॉस बॉल आहे आणि जितक्या आक्रमकतेनं या खेळाडूची ओळख आहे तितकाच आक्रमक हा फटका सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आहे. कुणाल आणि कुणालचा पेटर्न, त्याचा ट्रेडमार्क स्ट्रोक, बैठक आणि बैठक स्लॉग हिट प्रॉपर कनेक्ट केलं बॉलला आणि पुन्हा एकदा षटकारामध्ये कन्वर्ट केलंय. आलेला हा षटकार बल देईल, ताकद देईल, प्रेरणा देईल, आत्मविश्वास वाढवेल आणि 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करणारी टीम टीम आपण पाहताय फ्रेंड्स ग्रुप चिर्ले आतापर्यंतच्या प्रवासामध्ये 2 बाद 20. दिनेश दादांचं गाणं आज वाजते गाजते. उरण आणि उरण विभागामधील आपण ज्या गोष्टीची, ज्या स्पर्धेची आपण चर्चा करतोय, डी के ग्रुप चषक 2026. आज फायनल डे, तिसरा दिवस. व्यासपीठावर या स्पर्धेचे प्रणेते, हा व्हाईट बॉल आहे, दिनेशजी गायकवाड. आमचे अनेक मान्यवर मात्र उपस्थित आहेत. उरणमधील आपल्या या विभागातील प्रत्येक नागरिकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे आज युवा नेते आपल्याला लाभलेत. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये व्यवस्थापनापासून नागरिकांशी संवाद साधण्याचं काम ते करत असतात. आपल्या राजकीय क्षेत्रामधील एक चांगलं व्यक्तिमत्व, ज्यांच्याकडे दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व असं हे व्यक्तिमत्व आहे. आज मगाशी जो आम्ही उल्लेख केला सनी दादा, की कडक ऊन झेलून इतरांना सावली देणारं हे झाड, आज त्यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं एक भव्य देव आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. दिनेशजी गायकवाड, त्यांच्या समेत कुणालजी म्हात्रे, आम्ही बलरामजी मसन यांचे आम्ही उल्लेख करू सुनीलजी गायकवाड साहेबांचा. सम्राट डिजिटल प्रिंट्स अँड मीडियाचे ते प्रॉपरायटर आहेत. त्यांनी तितकीच सोबत, तितकीच साथ दिली आणि प्रत्येकाचं योग्य मार्गदर्शन योग्य वेळी येते. म्हणूनच या स्पर्धेची चर्चा संपूर्ण उरण पंचकृषीमध्ये पाहायला मिळतीये. हा बॉल फ्लाईट दिली, बेट केलं, डॉट बॉल. अनेक युवकांच्या सोबतीनं सुद्धा आम्ही वचनबद्ध आहोत आणि सोबतीनं राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा तुम्हाला आमचं पाठबळ सुद्धा असंच राहणार आहे, अशी हमी आम्ही जरूर ऑन बिहाफ ऑफ डी के ग्रुप देतोय. अक्रॉस द लाईन आले, शॉफॉल झाले, बॉलला पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेगमध्ये खेळून काढायचं होतं. पंचांकडे पाहतायत, ते सांगतायत की व्हाईट बॉल असेल, परंतु पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतील. राजेंद्र घरत सर, स्मितभाषी, शांत, संयमी, परंतु ती सुद्धा फार छान, कधी कधी सेन्स ऑफ ह्युमर त्यांच्याकडे चांगला आहे. क्रिकेटच्या नियमांचा परिपूर्ण अभ्यास या तिन्ही पंचांकडे आम्हाला नेहमी पाहायला मिळाला आहे. आणि मगाशी दशरथ पाटील साहेबांनी चांगला उल्लेख केला, हा व्हाईट बॉल आहे, की असे पंच जे क्वालिफाईड आहेत, असे पंच ज्यांच्याकडे नियमांचा परिपूर्ण अभ्यास आहे, असे पंच जे दबावाच्या परिस्थितीला सुद्धा चांगलं हाताळू शकतात, असे पंच जे कोणताही दबाव न घेता एक निष्पक्ष, ट्रान्सपरंट, पारदर्शकतेनं स्पर्धेची उंची वाढवत असतात, असे पंच जे खरं तर आयोजकांचं वर्कलोड मॅनेजमेंट सांभाळतात आणि आमचंही वर्कलोड मॅनेजमेंट सांभाळत आहेत, त्यांचा आपण आभार व्यक्त करतोय. इथे सुद्धा चांगली लाईन, की
लाईन आहे लेग स्टिकच्या बाहेर आणि येणार हा व्हाईट बॉल. रणसंख्या 1-1-1 न पुढे जात असताना पाहायला मिळेल 24 या आकड्यावर. 1.50 ला आपण पहिला बॉल फेकला होता. 2 वाजलेत आणि षटक क्रमांक सुरू आहे ते तिसरं. P2 मध्ये आपण पाहिलं सुशांतला, त्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 16 आणि आता प्रसाद आलेत बॉलिंगसाठी. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक आतापर्यंतच्या प्रवासामध्ये. चेंडू झालेत ते 3 चेंडूमध्ये अजून एकही मोठा फटका आलेला नाहीये. ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते मंथन, आणि अशीच गोलंदाजी ही करावी लागेल. गोलंदाज तयार आहे. हाही बॉल पुढ्यात टाकला. प्रश्न चांगला विचारला होता, याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. गोलंदाजीचं आपण कौतुक करूया. आज आतापर्यंतच्या प्रवासामध्ये त्यानं फक्त 4 धावा खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळतील. किती सायलेंट आहे बघा फिल्डिंग टीम, किती रिलॅक्स आहे. आणि हे रिलॅक्सेशन काय आहे, कारण टॉस जिंकले, फिल्डिंग घेतली आणि फिल्डिंग करत असताना गोलंदाजांना चांगलं पृथक्करण केले. जेव्हा षटकार येतील तेव्हा थोडासा दबाव वाढेल, परंतु जिथपर्यंत डॉट बॉल येतील तिथपर्यंत रिलॅक्स माइंडनं खेळ करतील. सेट झालेत. इथे एक्झॅक्टली काय घडलंय, फलंदाजाने सांगितलं की मी तयार नाहीये. नक्कीच हातांची ग्रीप जी आहे ती थोडीशी निसटली, ग्रीप ऑफ झाली ज्याला आपण म्हणतो. असं आपण ग्लेन मॅक्सवेलच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला पाहिलं, कारण ग्लेन मॅक्सवेल जेव्हा पवित्रा घेतो, जेव्हा तो शफल होतो, तेव्हा नेहमी त्याची बॅट आहे ना ही विकेटला मात्र स्पर्श करत असते. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा बॅट हातातनं थोडी हलकी निसटते फिंगर्स फिरवत असताना, तेव्हा मात्र कधी ग्रीप ऑफ होत असं. हाही बॉल बॅट पॅटच्या मधून रिलीज झालाय. येईल अजून एक डॉट बॉल. डॉटनं सांगता होईल या चेंडूची. असतील या षटकामधील अजून फक्त एक चेंडू शिल्लक. गोलंदाज म्हणून या गोलंदाजाने इम्प्रेस केले. हाताची 5 बोटं, कनिष्ठ, अनामिका, मध्यमा, तर्जनी आणि अंगठा या 5ही बोटांचा परिपूर्ण वापर केलाय. मुथय्या मुरलीधरन नेहमी म्हणत असतात प्रशांत सर, बॉलिंग 150 इज नॉट अ क्रिकेट, इट्स बियॉन्ड दॅट. शॉर्ट बॉल, चांगला समाचार. नो +6, 7 धावा. आणि झेल ज्यानं टिपलाय लाभार्थी, या इकडे किती मिळणार? रोकडा शेकडा 100. ज्याने कॅच घेतले त्यालाच वाजव. जोडे बघा ती, ते मला वाटतं 50-50 घेतील. आणि झेल टिपणाऱ्यांना मगाशी मला वाटतं झकास लस्सीकडनं सुद्धा काहीतरी ऑफर आहे. आमच्याकडे पंचांनी ते अपडेट पोहोचवलं होतं. आणि हा चौकार असेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 35 या आकड्यावर. 35 धावांचं ओघ वाढत चाललाय. नो बॉल +6, 7 धावा. त्याच्यावर अजून नेक्स्ट बॉलला 4 धावा आल्या. आणि या व्यासपीठावर मात्र नुकतंच ज्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय, राजकीय वर्तुळामध्ये ज्या नावाची चर्चा आपण पाहिली आज, माजी नगरसेविका स्नेहाताई स्वप्नील पाटील ताईंचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज आपण स्नेहाताईंचं करतोय शब्द सुमनांनी. DK ग्रुप 2026 पर्व क्रमांक 1 मध्ये सन्माननीय दिनेशजी गायकवाड, कुणालजी म्हात्रे, बलरामजी मसन आणि DK ग्रुपच्या वतीनं ताईंचं सहर्ष मनस्वी स्वागत, सुस्वागतम, स्वागतम. जाऊया आपण मैदानाकडे. आपण मॅच नंबर दुसऱ्या पोलमधनं पहिला सामना आपण जिथे पाहताय, जिथे आपण आजच्या दिवसामधील हा 4था सामना आहे. आज अंतिमच्या टप्प्यामध्ये आपल्याला बक्षीस वितरण सोहळा सुद्धा पाहायला मिळेल. कुणाला मिळणार मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल, कुणाला मिळणार बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरचं नामांकन. आणि झेल जण टिपला त्याच्यासाठी कॅश प्राइज 100 रुपये. नाव आहे शैलेश. शैलेशला 100 रुपयाचं कॅश प्राइज दिनेशजी गायकवाड साहेबांच्या वतीनं. अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये फक्त क्रिकेटच्या खेळाडूंनाच नाही तर रसिक प्रेक्षकांना सुद्धा चांगली संधी आहे. आज आपण जरूर त्या गोष्टीची चर्चा करतोय. आणि शैलेश, तुम्ही जाता जाता जखास जी लस्सीवाले आहेत, झकास लस्सीवाले, त्यांनाही भेटून जा. किती, 1 की 2? थोडीशी चर्चा होतीये. ऐवा कॅचसाठी दिनेशजी गायकवाड साहेबांच्या वतीनं कॅश प्राइज 100 रुपये. आणि त्याचबरोबर आमचे बलिशेठ, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि श्रीमंत स्पर्धांचे श्रीमंत समर्थक आणि पाठबळ देणारे आमचे
बळीराम शेठ मसन यांच्याही माध्यमातून कॅश प्राइज 100 रुपये मिळणार आहे. म्हणजे 200 रुपये आयव्या कॅशसाठी असणार आहेत. हा बॉल डॉट गेलाय. डॉट न होईल सांगता आणि क्रीडांगणाच्या सभोवताली जिथे जिथे सावली मिळेल, जिथे जिथे आश्रय मिळेल, तिथे तिथे रसिक प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळतीये. स्पर्धेची TRP वाढवत असताना आपण स्पर्धा एन्जॉय करताय झी क्रिकच्या माध्यमातून. आज संदेश भगत त्यांची संपूर्ण टीम, आज स्पेशली विनायक आमच्या समवेत आहेत, जे कम्प्युटर एक्सपर्ट आहेत. विमिक्स सोबतच गुणसंख्या लेखन डिजिटल स्कोर अपडेटर आपल्याला पाहायला मिळालेत. आमचे सर्व कॅमेरामॅन त्यांचे आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. स्टेप आउट झाले, बॅटचा एज लागला, बॉल भोवऱ्यासारखा फिरला. फॉलो थ्रूमध्ये गोलंदाज स्वतःकडे बॉल धावून येईल, तोवर मात्र ही एक धाव अजून ऍड होईल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 36 या आकड्यावर 36. 36वा धावफलकावर. मॅच मात्र रंगात आणायची असेल, रसिक प्रेक्षकांची दाद मिळवायची असेल तर चौकार षटकार येणं गरजेचं आहे. कारण प्रेक्षकांना चौकार आणि चौकार आणि षटकार पाहायला आवडतात. हा बॉल अक्रॉस दिलाय, मिडल ऑफ द बॅट, स्वीट सावून आणि बॉल पाठवलाय. मिड विकेट क्लिअर करेल आणि येईल एका टप्प्यानं अजून एक चौका. बॅट्समन ऑन अ फायर मिस्टर कुणाल. राजकारणाची जाण आणि समाजसेवेचे भान असणारे व्यक्तिमत्व दिनेशजी गायकवाड आणि त्यांच्यावर असलेले प्रेम आज आपण पाहिलं तर त्यांचा मोठा मित्रपरिवार, इथले ग्रामस्थ, इथल्या विभागातील अनेक राजकीय वर्तुळामधली मोठमोठी नावं आपल्याला पाहायला मिळाली. उद्योग क्षेत्रामधील आपल्याला नावं आपल्याला पाहायला मिळाली. अगदी आपण पाहिलं तर अनेक प्रतिभावंत खेळाडू, सिनियर खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. अनेक 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. अनेक स्पर्धांचे यशस्वी आयोजक स्पर्धेला भेट देऊन गेलेत. म्हणजे या स्पर्धेची चर्चा आता उरण पंचकृषीमध्ये मात्र पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. DK ग्रुप चषक 2026 पर्व क्रमांक 1 मध्ये मगाशी आपण त्याच गोष्टीची चर्चा केली. आज कार्यतत्पर, कार्यकुशल, कार्यनिष्प्रभ आणि कार्यनिष्ठ असं हे व्यक्तिमत्व दिनेशजी गायकवाड, कुणालजी म्हात्रे, बळीरामजी मुसन यांच्या नेतृत्वाखाली DK ट्रॉफीचं आयोजन. जसं मात्र षटक संपेल आम्ही आणि फलंदाज बाद झालेत, आपण सन्मानाकडे वळतोय. आम्ही कॅमेरामॅनला विनंती करू की कॅमेरा आपण मुख्य कक्षाकडे थोडासा डिव्हिएट करा. या व्यासपीठावर विद्यमान नगरसेविका सन्माननीय यानंतर आम्ही विशेष सन्मान या व्यासपीठावर करणार आहोत. आम्ही सर्वप्रथम रंजनाताई जाधव ताईंना विनंती करू की आपण या व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळालं, स्नेहाताई पाटील माजी नगरसेविका, त्यांचा आपण विशेष सन्मान या व्यासपीठावर करतो आणि टाळ्यांचा प्रतिसाद आपल्या ताईंसाठी होऊन जाऊ द्या, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण आपल्या विभागाचा विकास पाहतोय. आज ज्यांनी या स्पर्धेला विशेष गोड भेट दिली आहे, आपण रंजनाताईंचा ताईंच्या वतीनं स्नेहाताईंचा विशेष सन्मान करतो. आणि या स्पर्धेचे सहाय्यक आयोजक ऋषिकेशजी कासारे यांच्या बहीण आहेत. आज ताईंचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. पुन्हा एकदा आपण मनापासून आभार आणि गोड कौतुक करूया. DK ग्रुपच्या माध्यमातून पुन्हा एकदा मैदानाकडे वळण घेत असताना धावांचा ओघ थोडासा थांबलाय आणि षटक क्रमांक आपण जर का पाहिलं तर चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 5वं षटक आता प्रगतीपथावर येणार आणि 5व्या षटकासाठी कोणता गोलंदाज प्राचारण केला जाईल. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 43.
चला 43 धावा 43. थोडी घाई करूया आपण, पंचांना सुद्धा आम्ही थोडं काम देऊ. चला पंचांना लस्सी बिस्सी आणली की नाही? पंचांना रखरखत्या उन्हामध्ये त्यांची पंचांची भूमिका आहे. जेवण झालं की एक थोडी गोड लस्सी जर का मिळाली तर पंच सुद्धा अगदी मनमुराद over the wicket. Full toss over the head. That should be no ball. Bimo. आणि नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. चला नेक्स्ट मॅच मध्ये पनवेल पंचकृषीमधील टीम रोडपाली पाहुणा संघ उपस्थित राहिलाय. वेळेवर उपस्थित राहिल्यात तुमचं आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत असणार आहे. अजय 74 टीम बोरखार कॅप्टन रिपोर्टिंग करून घ्या. करायचं आपल्याला टॉस. शेवटचं षटक बाकी आहे. 5 चेंडू 6 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही करू टॉस. टीम रोडपाली टीमचे कॅप्टन आलेत अजय 74 बोरखार. या आपण कॅप्टन. हा बॉल खोल्या टप्प्याचा वाईट ह्युआर खातरला आहे. पंच अपडेट करते त्या व्हाईट बॉल आहे त्यामुळे एकदा वाईट ना अंकित होईल. आणि फ्री हिट चा जो चेंडू आहे तो मात्र पाहूया एक्झॅक्टली काय घडले. दोन पंचांमध्ये थोडी सल्ला मसलत होईल, चर्चा होईल. चला आपण मॅचकडे वळण घेतोय. पंच निर्णय वाईट बॉल आहे बरोबर. येस, निर्णयाला सन्मान दिलाय. आम्ही फिल्डिंग टीमचं सुद्धा गोड कौतुक करू. टीम गावदेवी कलवे. खरं तर सुशांत मोकलनं जे काही मोठं क्रिकेट खेळलंय, महाराष्ट्राचं क्रिकेट, रायगडचं क्रिकेट, पनवेलचं क्रिकेट त्यानं खेळलंय. आज त्या नावाची एक वेगळी ठळक अक्षरात ओळख सुद्धा आहे. हा बॉल स्लॉग हिट, तितकीच कमिटमेंट, परंतु झेल ड्रॉप झालाय. धाव मिळणार एक. तसाही झेल टिपला असताना फलंदाजाला बाद करता आलं नसतं, कारण फ्री हिटच्या बॉलवर हँडल द बॉल, रन आउट, ऑबस्ट्रक्टिंग द फील्ड या 3 गोष्टी वगळता तुम्हाला फलंदाजाला बाद तसंही करता येत नाही. झेल जरी टिपला असता तरी फलंदाज बाद झाला नसता. विकेट किपरनं झेल टिपला असता तरी बाद झाला नसता. असा हा नियम या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपण वापरतोय. बॉल तयार आहे. हा ही बॉल नी बेंड वेट ट्रान्सफर करून फटका सजवण्याचा प्रयत्न, बॉल गेलाय तो आउटसाइड द व्हेरी ऑफ स्टिक आणि येईल हा पुन्हा एकदा व्हाईट बॉल. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 47-47. धावसंख्या 47. जशा या 1-2 स्पर्धा होतील सनी दादा, इथून पुढे आता उरणला नाईट क्रिकेटचं वेड लागणार आहे. आणि इथे क्लीन बॉल दांडी गोड. उद्यापासून करलच्या क्रीडांगणावर नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार. त्या स्पर्धेमध्ये 3 रात्रीमध्ये 24 संघांचा समावेश आणि पहिल्यांदाच उरणच्या इतिहासामध्ये एकाच स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक आणि त्याच स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी जी जिममध्ये आपण सायकल पाहतो ना, एकाच जागेवरती स्थिर असते, ते यंत्र आहे, मशीन आहे, ती जिमची सायकल आपण पुरस्कृत करतोय. त्या गोष्टीची आपण जरूर थोडी चर्चा करू. सरपंच अरविंदजी तांडेल साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर थेट सरपंचा सौभाग्यवती अनिताताई अरविंद तांडेल यांच्या शुभ नावानं त्या स्पर्धेचं टायटल सरपंच चषक करल. आपण थोडीशी चर्चा करू. तत्पूर्वी रणसंख्या झाली आहे ती 47. गडी बाद झाले ते 4 आणि आता षटक क्रमांक 5 अंतिम अखेर निर्माणाचे काही चेंडू शिल्लक असताना गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील श्रेयस पाटील. श्रेयस बॉलिंगसाठी. फलंदाज मयूर आलेत. मयूरसाठी हा पहिला बॉल आडव्या पट्ट्यानं ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. बॉल गेलाय डीप काऊ कॉर्नरमध्ये. मिड विकेटचा फिल्डर लगेच तिकडे आला होता. म्हणजे क्रिकेटमध्ये खरं तर तुम्ही ॲज अ बाउंड्री रायडर म्हणून तुम्हाला तुमचा कॅप्टन जेव्हा फेन्सिंगसाठी धावा बचावण्यासाठी जेव्हा तुम्हाला तैनात करत असतो, फेन्सिंगसाठी तुम्हाला तिकडे अगदी उभा करत असतो, तेव्हा तुमच्याकडे असायला हवं ते संसद विवेक बुद्धी.
प्रत्येक एका चेंडू गणिक करता धावांची धावाधाव आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रनवे मध्ये थोडीशी गफलत होईल. हा बॉल फ्लाईट दिली आहे, फ्लाईटनं बीट केलंय. येईल हा अजून एक डॉट बॉल. आपण सभोवताली क्रीडांगणाच्या सभोवताली जर का जे काही होर्डिंग्स जे काही आपण बॅनर्स पाहतोय सम्राट डिजिटल्सच्या माध्यमातून आमचे सुनीलजी गायकवाड. सुनीलजी गायकवाड म्हटलं की मग तुम्हा आम्हा सर्वांनाच ज्यांनी नेहमीच मार्गदर्शन दिले त्यांच्याच मार्गदर्शनाखाली खरं तर आपण आपल्या विभागामध्ये अनेक उपक्रम पाहत असतो. आणि जेव्हा जेव्हा मात्र आपल्याला मार्गदर्शनाची गरज पडेल तेव्हा तेव्हा तुम्हा आम्हा सर्वांसाठीच जे नेहमीच धावून येत असतात आणि त्यांचं मार्गदर्शन हे नेहमीच योग्य राहिलंय. त्यांच्याच कल्पक कुशल नेतृत्वाखाली आज दिनेशजी गायकवाड आणि कुणालजी म्हात्रे DK ग्रुपचं हे एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच त्यांचे आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. सुनीलजी गायकवाड साहेब त्यांचं खूप खूप कौतुक. जाऊया आपण मैदानाकडे. बॉल सरळ बॅटनं खेळून काय बॉल गेला डीप लॉंग ऑनला. बॉल फेकून देतील तोवर एकदा मिळणार, दोन मिळतील. 2 रन संख्या 50 अप ऑन अ बोर्ड नाव. बॅटिंग टीम फ्रेंड्स ग्रुप चिरले आपल्याला पाहायला मिळते. सामना थोडासा स्लो झालाय, थोडी गती आपण वाढवूया. बरोबर 2:18 झालेत. इथून पुढे अजूनही चेंडू शिल्लक असतील ते एक. यानंतर आम्ही टॉससाठी टीम रोडपाली अजय 74 बोरखार. कॅप्टन बोरखार कुठे आहात, लवकर या. आम्ही मगाशी ज्याच गोष्टीचा मी उल्लेख केला आमच्या आधारस्तंभ आज ताईंचे विशेष उपस्थिती आम्हाला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आम्ही स्नेहताईंचं मनापासून आभार आणि कौतुक करू. आज वेलात वेल काढून खरं तर एक गोष्ट आम्ही आवर्जून सांगू की ऋषिकेशजी कासारे जे या स्पर्धेचे खरं तर सह आयोजक आहेत आणि त्यांची मेहनत या स्पर्धेला लागली आहे. त्यांची बहीण आहे आणि आज राजकीय वर्तुळामध्ये त्यांचंही आपण नाव आदराने घेतोय. स्नेहताईंचं पुन्हा एकदा मनापासून आभार, खूप कौतुक. आणि जाऊ आपण थेट प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. करू आम्ही विनंती आमच्या आधारस्तंभ ज्यांनी आम्हाला नेहमी मार्गदर्शन केलंय, ज्यांनी आम्हाला नेहमी पाठबळ दिलंय, दिनेशजी गायकवाड साहेब आणि कुणालजी म्हात्रे यांना ज्यांचं मोलाचं सहकार्य नेहमीच पाहायला मिळतं. कला क्रीडा सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक आणि आपल्या विभागामध्ये खरं तर जे काही समाजकार्य आपण पाहत असतो आणि सामाजिक उपक्रमांमध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभतं असे सुनीलजी गायकवाड एक मोठं नाव आहे. त्यांच्याच शुभ हस्ते आम्ही करतो नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल. टीम कॅप्टन रोडपाली, टीम कॅप्टन अजय 74 बोरखार. बोरखार संघ कॅप्टन कुठे आहात, चला या.
आला नाहीयेत याच दरम्यान सना मॅडम आणि योगिता मॅडम यांचं आपण शुभ स्वागत करतोय. ठाणा समाजसेविका म्हणून कार्यान्वित असताना क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम आज आम्हाला पाहायला मिळालं. आम्ही DK ग्रुप सिद्धार्थनगर आणि दिनेशजी गायकवाड, कुणालजी म्हात्रे, बळरामजी मसन, सुनीलजी गायकवाड यांच्या वतीनं DK ग्रुपच्या वतीनं आम्ही दोन्ही आमच्या मान्यवरांचं सना मॅडम आणि योगिता मॅडम यांचं आम्ही शब्द सुमनाने शुभ स्वागत करतोय. वॉर्म हार्टेड वेलकम. यश मंगेश म्हात्रे यांच्याकडनं टीम चिरले या टीमच्या गोलंदाजाला मात्र ऑफर असणार आहे. प्रत्येक विकेटसाठी कॅश प्राइस किती? रोकडा शेकडा मिळतील. आम्ही ताईंना विनंती करू, रंजनाताई जाधव आमच्या समवेत आहेत, जे ज्येष्ठ आहेत आज, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही पहिल्यांदा सना मॅडम यांना विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यानंतर आम्ही योगिता मॅडम यांना विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आम्ही ताईंना विनंती करू, रंजना ताईंना, की आपण आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान करावा. आज महिला माता भगिनींची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सर्वच मान्यवरांचं आम्ही विशेष गोड कौतुक करू. DK ग्रुपवर असलेलं प्रेम आज दिनेशजी गायकवाड त्यांची संपूर्ण टीम, क्रिकेटवरचं हे प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. टाळ्या वाजायला काहीच हरकत नाहीये. विशेष उपस्थिती आज ठाणा समाजसेविका म्हणून कार्यान्वित असताना सना मॅडम यांचा आपण विशेष सन्मान करतोय. चेहऱ्यावरचं स्मित हास्य सांगते की क्रिकेट त्यांनाही ताईंनाही आवडतं आणि आज आवर्जून आपल्या विभागावर असलेलं प्रेम आज या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आम्ही योगिता मॅडम ताईंचा सन्मान आम्ही करू. पुन्हा एकदा हा विशेष सन्मान होत असताना काही फोटोग्राफ्स आपण काढतोय. आणि पॅनल स्वीपनं पहिला चौकार ठोकलाय. बॅटा फायर पावा, नेम इज सुशांत मोकल, रायगड भूषण पुरस्कृत हा खेळाडू ज्याच्याकडे दमखम आहे, ताकद आहे, नजाकद आहे, वॅगन वेल अगदी आपण जर का पाहिला ना तर स्लॉग हिटिंग तो करू शकतो. सुशांत मोकलला हिटिंग झोन मध्ये तुम्ही चेंडू फेकू शकत नाही, तुम्हाला वाईड यॉर्क चेंडू हाताला लावावे लागतील. आलेला हा षटकार, टोटल स्कोर 10. आपल्या समाजामध्ये अन्याय आणि अडचणींना खरं तर मी म्हणेन वाचा फोडणारे, अर्थातच समाजसेवेमध्ये रुजू असणारे आणि आपल्या लेखणीच्या माध्यमातून ज्यांनी खरं तर आपल्या विभागामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय, सिनियर पत्रकार ममताताई बादे यांचं शुभ आगमन या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही ताईंना विनंती करू की आपण चला आपण सन्माननीय आदरणीय विठ्ठल ममता बादे साहेबांचा आपण विशेष सन्मान करतो. आम्ही जाधव साहेबांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी नेहमीच आपल्या समाजामध्ये आपल्या लेखणीच्या द्वारे अन्याय अत्याचार आणि आपल्या समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी खरं तर नको हव्यात आणि ज्या ज्या गोष्टी हव्यात त्यांना मात्र अचूक मांडण्यासाठी नेहमीच विशेष आपली लेखणी ज्यांच्या आपण पाहिले गेले कित्येक वर्ष सातत्यानं सिनियर पत्रकार म्हणून आदरतित्य आपण त्यांचा नेहमी पाहत असतो. क्रिकेटच्या या व्यासपीठावर आपण विठ्ठलजी बादे साहेबांचा आपण विशेष सन्मान केलाय. साहेबांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करू. जाऊ आपण मैदानाकडे. हाही बॉल आलाय, स्लॉग हिट, ऑफ ड्राईव्ह, जाईल बॉल सीमा रेषा पलीकडे, येईल अजून एक षटकार. नाही पण वडापाव करूनच का द्यायचा. आम्ही दिनेशजी गायकवाड आणि कुणालजी म्हात्रे यांना विनंती करू की आपण यावर सन्मानानं या व्यासपीठावर आमचे सिनियर पत्रकार विठ्ठलजी
ममता बादे आपल्या समवेत आहेत आणि काही फोटोग्राफ्स आपल्याला काढायचे आहेत, त्यामुळे आम्ही दोन्ही आमच्या मान्यवरांना विनंती करू. आज ही एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते, ज्यांनी या स्पर्धेची संकल्पना मांडली, ज्यांनी या संकल्पनेला रुजू केलं आणि पहिल्या पर्वामध्ये मोठा थाटमाट आपल्याला पाहायला मिळाला. किती मोठी TRP आहे बघा. आज ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून चांगला साधेपणा ज्यांच्यामध्ये आम्ही पाहिला ते म्हणजे दिनेशजी गायकवाड आणि युवा यंग डॅशिंग म्हणून कुणालजी म्हात्रे आज आपल्याला पाहायला मिळालेत. मग अशी जो उल्लेख झाला, शिवशक्ती आणि भीमशक्ती आज जी एकवटली आहे, आज या व्यासपीठावर आपण पत्रकार विठ्ठलजी बादे साहेब पाहताय, त्यांचंही शुभ स्वागत आपण करतोय. चांगला राहिला, 50 धावा उभारल्या, परंतु धावा चेस करत असताना गोलंदाजी जर का आपण पाहिले तर अतिशय साधारण झाली टीम चिर्ले या टीमची. फ्रेंड्स ग्रुप चिर्लेकडनं पहिलं षटक हाताळलं गेलं. त्या षटकामध्ये तब्बल 2 षटकार 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 26 धावा कुठून काढल्या आणि दुसरं षटक करण आपल्याला पाहायला मिळाले. मागचे काही 4 चेंडू 1 डॉट 2 चौकार आणि 1 सिंगल धाव, म्हणजे त्यानंही 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. रणसंख्या झाली ती 35. अजूनही मंथन एकही व्हाईट बॉल किंवा एकही नो बॉल गेलेला नाहीये, परंतु चौकार षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळतीये. अजून एक येईल चौकार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग दाखवतोय, फुल पॉवरफुल, आणि आहे फलंदाज ज्याचं नाव आहे सुशांत मोकल आणि याच खेळीसाठी तो ओळखला जातो. त्याच्याच बॅटमधून आलेले चौकार षटकार षटकार चौकार. रणसंख्या झाली ती तब्बल 39. हाही बॉल स्लॉक करण्याचा प्रयत्न, पंच अपडेट करतात की हा व्हाईट बॉल आहे. पॉवरफुल टीम, पॉवरफुल हा प्लेयर, पॉवरफुल ही बॅटिंग, ताकदीचं प्रदर्शन आज आपल्याला पाहायला मिळालं. सुशांत मोकल, महाराष्ट्र राज्य, रायगड जिल्हा, उरण तालुक्याचं वैभव म्हणजे सुशांत मोकल. आम्ही मंगेशजी कोहली दादांना विनंती करू की आपण या व्यासपीठावर यावं आणि थोडं अर्जंट काम आहे. मंगेश कोहली दादांना मी विनंती करू की लवकर या. चला, बोरखाड संघ टॉस जिंकलाय. कॅप्टन काय डिसिजन? फिल्डिंग. चला, तुमचा 12th मॅन पाठवा, आम्हाला थोडे आकडे त्यांच्याकडनं घ्यायचे आहेत. आतापर्यंत कोणकोणत्या स्पर्धेमध्ये किती किती तुमच्याकडे बक्षिसं आलीत, किती वेळा विजेतेपद आलंय, किती वेळा उपविजेतेपद आलंय. दोन्ही टीमच्या 12th मॅन आमच्याकडे येतील. रोडपाली आणि टीम बोरखार. रोडपाली टीमला बॅटिंग करायची आहे, बोरखार टीम फिल्डिंग करेल. आमचे सिनियर पत्रकार ज्यांनी आपल्या विभागातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली आपल्या लेखणीच्या द्वारे, आज जर का आपण पाहिलं तर सामाजिक विविध उपक्रमांमध्ये समाज कार्य करत असताना विठ्ठल ममता बादे साहेबांचा आपण पुन्हा एकदा मनापासून आभार आणि खूप खूप कौतुक करू. आणि त्याच दरम्यान आपण मैदानाकडे वळण घेतोय. हा फुल टॉस बॉल आहे, बीमर, नो बॉल. धावा मिळतील याच्यावर फक्त 1. रणसंख्या झाली आहे ती 41. अजूनही 9 काढायचेत, अजून 10 काढायचेत. 18 मध्ये 10. अजून एक फुल टॉस, अजून एक येईल मोठा फटका, फ्री हिट बॉल. धावा मिळणार किती तर 2. आता मात्र बॉडी लँग्वेज डाऊन झालेला आपल्याला पाहायला मिळते चिर्ले. रिव्ह्यू घेतलाय, कोणी घेतलाय बॅटिंग? चला, रिव्ह्यू मला वाटतं बॅटिंग टीमकडनं घेतला गेलाय बीमरसाठी. एक्झॅक्टली काय पाहायला मिळते, आणि हा नो बॉल असणार आहे आणि गोलंदाजाला बाद केलं जाईल, बदली गोलंदाज येईल. खरं तर मंथन असं फार कमी पाहायला मिळतं जेव्हा चिर्ले संघ खेळ करतो.
जास्त चेंडू आणि धावा कमी असं इक्वेशन असतं आणि बॉडी लँग्वेज डाऊन म्हणजे आपण म्हणतो की मॅच आता सैल सोडली आहे. परंतु आपण क्रिकेटच्या क्रीडांगणावर नेहमी असं म्हणत असतो की जोपर्यंत शेवटची धाव काढली जात नाही, शेवटचा चेंडू फेकला जात नाही, सामन्याचा रिझल्ट जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत अंग सैल सोडू नका. विद्या विसरावी, चाक रुतावं, कवच कुंडले काढून घ्यावी, तरीही हिमतीनं रणांगणावर उभं राहावं आणि हाच खेळाडूचा पुरुषार्थ असतो. ऊन वारा वादळ पाऊस अशा सर्व संकटांना लिलिया पार करून काही खेळाडू मैदानामध्ये लढत असतात. परंतु लढत असताना रिझल्ट हा आपल्या बाजूने नाही लागला तर मात्र दुःख आणि वेदना ह्या होत असतात. खेळाचा हा भाग आहे. जय आणि पराजय. जिंकण्यासाठी अगदी कमी धावा हव्यात, चेंडू भरपूर आहेत, त्यामुळे इथे अजून एक चौकारणीशी विजयाकडे मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित ही एक धावे क्षमस्व असावा. आमच्या समोर आमचे पाहुणे मान्यवर उभे असताना आमच्या दृष्टिक्षेपात ते आलेलं नाहीये. क्षमस्व असावा. एक मिळाली. असा भास झाला की तिकडे कुणीही नाहीये डीप मध्ये. आता फक्त 6 काढायचे. 16 चेंडू 6 धावा. एक मॅच मध्ये पुन्हा एकदा आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील साहेबांचा आवाज तुम्हाला 5 षटकांमध्ये किंबहुना त्या दोन्ही इनिंग मध्ये कदाचित ऐकायला मिळेल. आणि त्यानंतर आपण 3-3 षटकांचे कव्हर करू सामने. रोडपाली टीम आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना ओपनिंग पेर सज्ज होईल आणि बलरामजी मसन यांच्याकडनं सुशांत मोकल यांनी एक षटकार ठोकला होता. त्या षटकारासाठी 2 षटकार ठोकले होते. प्रत्येक षटकाराला कदाचित 2 षटकारांसाठी कॅश प्राइज 500 रुपये आमच्याकडे जमा झालेत. या गोष्टीची आपण उद्घोषणा करतोय. चला टीम रोडपाली पाहुणा संघे आज पनवेल पंचकृषीमध्ये रोडपालीचं एक वेगळं नाव आपण अधोरेखित पाहत असतो. आज संपूर्ण डेव्हलपमेंट जी आपल्याला पाहायला मिळते, जिथे नवी मुंबईचं पोलीस हेडक्वार्टर आपल्याला पाहायला मिळते असा रोडपाली गाव आणि रोडपाली या विभागाला बिलॉंग करत असताना रोडपाली संघ आपल्याला पाहायला मिळेल. इन ॲक्शनमध्ये हा व्हाईट बॉल आहे. त्यांच्या विरोधात 2 हात करतील टीम अजय 74 बोरखार. चला बोरखार संघ वॉर्मअप करून घ्या अँड मेक इट लिटिल फास्ट. थोडी घाई करूया आपण. 3 धावा काढायच्या आहेत. इन मीन 3 टू विन. 14 चेंडू आणि 3 धावा. स्पर्धा महत्वाची, खेळ महत्वाचे, खेळाडू महत्वाचे आहेत आणि आज स्पर्धेची TRP वाढवण्यासाठी विशेष करून दशरथजी पाटील साहेबांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. निर्णय बदललाय त्यांनी. चला बॅटिंग घेतली म्हणजे रोडपाली टीमला फिल्डिंग करायची आहे. सो फिल्डिंग करत असताना संपूर्ण संघ आज आपल्याला पाहायला मिळाला आहे रोडपाली टीमकडनं. आमच्याकडे प्लेइंग 11 अपडेट होईल. कोणकोणते फलंदाज यंदाच्या सीझनमध्ये फॉर्ममध्ये आहेत, दशरथजी पाटील साहेब जुळले जातील. त्यांना मात्र प्रत्येक एका खेळाडूचं नाव अपडेट केलं जाईल आणि कुणी कुठेही जाऊ नका. या मॅचचा आनंद लुटण्यासाठी शब्द सम्राट, हास्य सम्राट आणि शब्दांचे जादूगार म्हणून आम्ही त्यांची एक ओळख देतोय. नाव आहे दशरथ पाटील साहेब फ्रॉम करावे, नवी मुंबई. रातो के कातिल, परंतु आज डे मध्ये आपण आहोत. शेवटच्या टप्प्यामध्ये मॅचमध्ये रामला राहिला नाहीये. आमचे योगेश दादा कोहली आणि तेजस दादा कोहली आमचे बंधू आहेत. त्यांना आम्ही विनंती करू की यावं या व्यासपीठावर सन्मानानं विराजमान व्हावं. जे युवा उद्योजक आहेत, उद्योगपती म्हणून आपण आपल्या विभागामध्ये त्यांचं एक मोठं नाव पाहत असतो.
आता मात्र निवडणुकांचे रिझल्ट्स लागतील, त्यानंतर उरणला नाईटच्या क्रिकेटचं वेड लागेल आणि वेळ तर लागणार. प्रत्येक गावागावात किमान एक तरी स्पर्धा असतेच. उद्यापासून सोनारीच्या शेजारचं गाव म्हणजे करलच्या क्रीडांगणावर 3 रात्रीमध्ये रंगारंग सोहळा आपल्या